माननीय माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, नगरविकास खाते मंत्री, गृहमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास खाते मंत्री असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, महानगरपालिका यांच्या अखत्यारीत येत असताना आपण बहुउद्देशीय प्रकल्प काढतो. परंतु हे बहुउद्देशीय प्रकल्प काढताना आज महाराष्ट्राच्या पातळीवर जर महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचा पाहणी केली तर आपल्याकडे सध्या महाराष्ट्र शासनाकडे निधीचा तुटवडा आहे. आपण कर्जरोखे घेतो, जो महाराष्ट्रावरती 50% कर्ज होता तो आज दुप्पट 100% झाला. त्यामुळे राज्यातील ज्या नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या GSTवर अवलंबून आहेत. पूर्वी महानगरपालिका, नगरपालिका, परिनगर अकरा होता, स्वावलंबी होत्या. त्यामुळे एवढं विशेष काही वाटायचं नाही. परंतु जसं वॅट आला, नाहीतर एक रकमी टॅक्स GST आला, त्यामुळे महानगरपालिका प्रशासन हे फार हतबल झालं, परावलंबी झालं, दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागलं. शासनाच्या येणाऱ्या GSTच्या निधीवरती आणि मूल्यांकन निधीच्यावरती अवलंबून राहावं लागलं. ही दुर्धर अवस्था आहे. आणि सरकारी क्षेत्रामध्ये नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका एवढे अत्यावश्यक प्रकल्पीय कामं असतात, एवढे अत्यावश्यक नागरिक सुविधांची कामं असतात की नगरसेवक येऊन, आमदार येऊन, खासदार येऊन, मंत्री येऊन, प्रशासनाच्या आयुक्त किंवा मुख्य सचिव या लेवलचं अधिवेशनापर्यंत प्रश्न का असतात आणि तातडीची निकड म्हणून ही कामं करायला लावतात. परंतु तातडीच्या निकडची कामं करणार ना, कर्मचारी करतो, ठेकेदार करतो. परंतु ठेकेदार आता नवीन लोकल बॉडी आली जानेवारीमध्ये, प्रशासकीय भवनात सगळीकडे दालनाची कामं चालू आहेत. एवढी अत्यावश्यक दालनाची कामं चालू आहेत की आज लोकप्रतिनिधींना जवळजवळ 5-5 हजार स्क्वेअर फुटाची दालनं दिलेत आणि कर्मचारी माझा बिचारा रस्त्यावरती उंदराच्या खुराड्यामध्ये बसलेला आहे, बसायला जागा नाही आहे. आणि ही दालनं जी होत आहेत हे बिना मंजुरीची आहेत, बिना निविदेची आहेत. आत्ताच मी त्या ठेकेदाराची व्यथा ऐकली, साहेब मार्केटमध्ये कोण कशी क्रेडिट देणार, तर मी माझं मटेरियल येऊन मी कामं करतोय, गेले वर्ष 6 महिने काम करतोय आणि लोकप्रतिनिधीची दालने बनवतोय, परंतु याची बिलांचं काय, निविदा मंजूर नाही, टेंडर मंजूर नाही आणि कुठली फाईल प्रस्ताव मंजूर नाही. आत्ताच लोकल बॉडी आल्या, मग याचं बजेटिंग अंतर्गत बजेट नाही, पैसे नाही, तरतूद नाही आर्थिक, तरी आपल्याकडे धुरंधर अशी कामं चालू आहेत. आज 10,000 कोटीची कामं ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आहेत, 100 कोटीची कामं महानगरपालिका मुख्यालय अंतर्गत इंटिरियरची चालू आहेत. स्थापत्य क्षेत्रातील 10,000 कोटीची कामं बाहेर चालू आहेत. आणि निवडणुकापूर्व आम्ही कामं काढली, GR काढले, निविदा काढल्या, सेटिंग झालं, टक्क्याचा पैसा पोचला. परंतु काम करणाऱ्या ठेकेदार जो आता फील्डवर काम करतोय त्याचे पैसे, बिलं घ्यायला पैसे नाहीत, शासनाकडे पण नाही आहे आणि नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकेची नाही. तर मला याच्यातून हे सांगण्याची अवस्था, यातून याला सुचवायचं आहे, कुठेतरी नगरविकास खातं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास खातं हे संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी कार्यक्षेत्राचा, नगरपरिषद, नगरपालिकेचा एक आढावा घ्यावा, एक प्लॅनिंग घ्यावं आणि हे प्लॅनिंग घेऊन कुठे किती कशा प्रकारे कामे आवश्यक आहेत त्याचं प्लॅनिंग करावं, आखावं. आणि कोणाला किती नदी आहे, कोणाला कुठे महसूल लागणार आहे, कोणाला अत्यावश्यक आरोग्य कामासाठी किती महसूल लागणार आहे, बांधकाम खात्यासाठी किती नगर आणि कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी किती निधी लागणार आहे आणि लोकप्रतिनिधीच्या, आमदार, खासदारांच्या वाहनांसाठी किती निधी लागणार आहे, हे असं एकंदरीत तरतुदी प्लॅनिंग करून आणि जर गरज असेल तरच ही कामे करायची, गरज असेल तरच गाड्या करायच्या, गरज असेल तर आरोग्यासोबत काम करायची. अशा प्रकारचं
अशा प्रकारचं स्कॅनिंग झालं पाहिजे. अशा प्रकारचं स्कॅनिंग जोपर्यंत होत नाही, शासन म्हणजे महाराष्ट्र शासन, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा प्रकारचं स्कॅनिंग होत नाही तोपर्यंत हे प्लॅनिंग नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या लेवलला पैसे मिळत नाहीत, बिलांचे आत्महत्या होतात, नगरपालिकेमध्ये पैसे नाहीत, बिलांचे आत्महत्या होतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने रविराज रवींद्र शिंदे मी राष्ट्र प्रशासनाशी बोलणं करणार की कुठेतरी आपलं एक प्लॅनिंग असावं, नियोजन असावं, बार चार्ट असावा की एका वर्षात महाराष्ट्रामध्ये किती विकास कामं झाली पाहिजेत, किती प्रशासकीय दालनाचे नूतनीकरण झाले पाहिजे, किती अधिकाऱ्यांना लोकप्रिय गाड्या आहेत, त्याचं संपूर्ण विवृत खर्चाचं, पावसाळी आपत्ती, कुंभमेळा, पावसाळी आपत्ती, कुंभमेळा कशा प्रकारचे आहे याचं नियोजन झालं पाहिजे. आणि त्या नियोजनानुसार जे जे काम करतात ठेकेदार त्यांना आर्थिक बिलं जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये मिळायला पाहिजेत. असं कुठेतरी शासनाने नियोजन करावं अशी माझी फार दाट प्रतिपादन आहे. जी अवस्था मी ठेकेदारांची पाहतो, जे ठेकेदारांची चर्चा करतो, बोलतो, साहेब आम्ही तातडीने कामं तर करतोय परंतु आम्हाला बिलं अद्याप मिळत नाही, प्रस्ताव मंजूर नाही, बिलं मिळत नाही. मग हे जे टेंडर सेटिंग करणारे लोक आहेत, जे उंदीर घुशीप्रमाणे जे सेटर्स आहेत, जे ठेकेदार आहेत, हे लॉबी टेंडर सेट करतं. त्याच्यामध्ये आमदार खासदार मंत्री आहेत, त्यांना टक्के कार्यादेश न्यासपूर्वी त्यांना टक्के मिळतात. परंतु जो ठेकेदार धुरंधर काम करतो, टेंडर मंजूर झाल्यावर बिलाच्या वेळेस त्याला पैसे नसतात. ही व्यथा आहे, ही सत्य कथा आहे. हे मी मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे, उपमुख्यमंत्री असतील दोन्ही, नगरविकास खाते असेल, UD असेल, जिल्हाधिकारी असेल, आरोग्य विभागाचे आरोग्यांचे मंत्री, सगळे कॅबिनेट मंत्र्यांना हा माझा संदेश आहे. तो त्यांनी अभ्यासपूर्वक पाहावा आणि याच्यावर निर्णय घ्यावा. धन्यवाद.